नळपाडा, कापूरबावडी आणि माजिवडा परिसरातील पुनर्जीवित विहिरींचे लोकार्पण. शहरातील वाढते नागरीकरण आणि त्यातून निर्माण झालेल्या पाणी टंचाईवर प्रभावी उपाय म्हणून नळपाडा, कापूरबावडी आणि माजिवडा परिसरातील जुन्या विहिरींचे पुनरुज्जीवन करण्यात आले असून त्यावर आरो प्लांट उभारून नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याच्या महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाचे लोकार्पण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला माजी महापौर एच.एस. पाटील, नगरसेवक संजय भोईर, मुकेश मोकाशी, नगरसेविका उषा भोईर, सपना भोईर, स्नेहा आमरे, आशादेवी सिंह, शिवसेना विधानसभा सचिव संदीप डोंगरे, उपशहर प्रमुख सॅट्रिक आयझॅक, विभाग प्रमुख भगवान देवकते, शाखा प्रमुख शैलेंद्र नाईक, उमेश गुरव, सामाजिक कार्यकर्ते रमेश आमरे यांच्यासह असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की ठाणे शहरातील अनेक विहिरी कालांतराने बुजवण्यात आल्या किंवा कचरा व सांडपाण्यामुळे दूषित झाल्या, परिणामी नैसर्गिक जलस्रोत नष्ट होण्याच्या मार्गावर होते. ही बाब लक्षात घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात ठाणे व मीरा भाईंदर शहरातील 46 विहिरींच्या पुनरुज्जीवनासाठी सुमारे 50 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. या निधीतून महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत विहिरींची वैज्ञानिक पद्धतीने साफसफाई, गाळ काढणे आणि संरक्षण उपाययोजना करून त्यांना पुन्हा जिवंत करण्याचे काम सुरू आहे. तसेच या विहिरींवर आरो प्लांट बसवण्याचे कामही प्रगतीपथावर आहे. सध्या वाढत्या उन्हामुळे महानगरपालिकेकडून होणारा पाणीपुरवठा अपुरा पडत असताना किंवा तांत्रिक कारणामुळे तो खंडित झाल्यास नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत पुनर्जीवित विहिरी आणि त्यावर बसवण्यात आलेला आरो प्लांट नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब या राज्याचं नेतृत्व करत असताना ठाणे शहरासाठी ह्या विहिरीच्या पुनरुज्जीवनासाठी त्यांनी 50 कोटी रुपयाची तरतूद केली होती आणि माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये 56 विहिरी आहेत. मोहळा माजिवडामध्ये त्या विहिरीचं पुनरुज्जीवन करत असताना विहिरी साफ करणे, त्यामध्ये गटाराचं किंवा ड्रेनेजचं काही पाणी जात असेल तर त्याची वाट बंद करणे, विहिरीला ज्या ज्या ठिकाणी नैसर्गिक स्रोत आहे ते नैसर्गिक स्रोत परत चालू करणे आणि स्वच्छता करून नंतर त्यावर आरो प्लांट लावणे. अशा पद्धतीनं जवळजवळ आता एक 30 ते 32 विहिरीचं काम पूर्णावस्थेमध्ये आहे. प्रत्येक आठवड्याला 3 विहिरीचं लोकार्पण करण्याचा माझा मानस आहे आणि त्या माध्यमातून लोकमान्य नगरच्या 3 विहिरीचं पुनरुज्जीवन करून त्या लोकांपर्यंत आम्ही चालू केलेलं आणि अतिशय चांगल्या प्रकारे वापर त्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्या विहिरींचा होतोय. आता आमचे ज्येष्ठ नगरसेवक संजय भोईर यांच्या प्रभागामध्ये माजिवडा गाव आणि पुढे नळपाडा परिसरामध्ये 2 अशा पद्धतीनं 3 विहिरींचं लोकार्पण आज आपण करतोय आणि त्याचबरोबर माजिवडा गावामध्ये अजून 3 विहिरी आहेत, त्याचं काम सुद्धा आपण चालू करतोय. आणि हे काम करत असताना ह्या गोष्टीची आम्हाला जाणीव झाली की गेल्या महिनाभरामध्ये ज्या ज्या विहिरी आम्ही लोकांसाठी चालू केल्या त्याचं पाणी फार मोठ्या प्रमाणात वापर होतोय. आताही आपण बघितली ही जी विहीर आहे ती वापराविना पडून होती, म्हणजे कचरा कुंडी म्हणून त्याचा वापर होत होता. ड्रेनेजचं पाणी, गटारचं पाणी त्या विहिरींमध्ये गेलं होतं, घाण वास पाण्याला येत होता. परंतु आज आम्ही मी ते पाणी प्यालो, म्हणजे बिस्लेरीच्या पाण्यापेक्षा, म्हणजे मिनरल वॉटरपेक्षा अतिशय शुद्ध पाणी, स्वच्छ पाणी हे ह्या विहिरीच्या माध्यमातून ठाणेकरांना मिळणार आहे. म्हणजे मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी जो निधी भविष्याचा विचार करून माझ्या मतदारसंघामधील ह्या विकास कामांना दिलेला आहे त्याचा वापर योग्य प्रकारे होतो आहे. आणि महाराष्ट्रामध्ये हे पहिलं प्रकरण आहे की ह्या सगळ्या वाया गेलेल्या विहिरी किंवा कचराकोंडी म्हणून वापर होत असलेल्या विहिरीचं नैसर्गिक स्रोत आपण चालू ठेवले आणि ते पाणी फक्त कपडे धुण्यासाठी किंवा भांडे धुण्यासाठी किंवा गाड्या धुण्यासाठी न वापरता पिण्यासाठी त्या पाण्याचा उपयोग आता होऊ शकेल. आजच्या युगामध्ये आणि प्रामुख्यानं ह्या वर्षी ज्या पद्धतीनं पावसाळा कमी आहे, जूनच्या एंडला पाऊस महाराष्ट्रामध्ये येण्याची शक्यता आहे, पाण्याचा साठा आता कमी होत चाललेला आहे, प्रत्येक ठिकाणी पाणी कपात होते आहे. अशा वेळेस ह्या विहिरीच्या पुनरुज्जीवनामुळे एक सर्वसामान्य नागरिकांना बळ मिळालेलं आहे आणि त्या माध्यमातून ह्या पाण्याचा वापर आता मोठ्या प्रमाणात होणार आहे.